Oh
सद्गुरु वाचून संसारी तारक नशीदी निष्ठंग आनकोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदिना उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती पुरविती आरती शिष्याची वंचना करती जंतुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताची इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदिना
ज्ञानदेव म्हणे गुरुजामी दास नेमे साधनास आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी चित्ती ना विठाला वरम पुंडरीकाय दातुमुनिंद्रैः समागत तिष्ठन्तमानंद गंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू कथमनमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्ता शाबूया जयांची केलिया स्मरण होय सगळं विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरुजीची नमस्कार होण्याचा विठाला विठाला स्वरूपेक्षितं तुमिदं पुण्यस्थानं सरालेक्षितं तं समाधिसमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थमितिं नमो नारायणमितिं ब्रह्मस्वरूपं शरणागतम् सद्गुरु वाचूनी संसारी तारक नशेची निष्ठंग आनकोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी चिरितीना प्रस्तुत भगवान परमात्म्याच्या सद्गुरूंच्या आणि आपल्या जनता जनार्दनाच्या शिवगीता निवडलेला अभंग अलंकापूर निवासी महावैष्णव मौली ज्ञानेश्वर महाराजांचा 5 चरणाचा असून सद्गुरूचं वर्णन करणार आहे विठाला या अभंगावर काही बोलण्यापूर्वी सालाबादप्रमाणे आज आपल्याकडे 2 संतांच्या पुण्यतिथीचा उत्सव आहे. एक प्रबलित सद्गुरु पूर्वज किशनगिरी बाबा यांची पुण्यतिथी आजच आहे आणि दरवर्षाप्रमाणे आपण प्रबलित सद्गुरु गुरुवारी ज्ञानेश्वर महाराज यांची पुण्यतिथी साजरी करतो. 23 पुण्यतिथी आजच आहे. या 2 महात्म्यांच्या पुण्यतिथीचा आजचा महत्वाचा दिवस तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि म्हणून या परमार्थाचा आनंद घेण्याकरता त्यात सद्गुरूंचं चिंतन करण्याकरता सद्गुरूंचा उपदेश आपल्या जीवनामध्ये किती लाभदायक आहे, सद्गुरूंनी सांगितलेला मार्ग तुमच्या आमच्याकरता किती महत्वाचा आहे याचा विचार करायचा आहे. विठाला आज या कीर्तनाच्या निमित्ताने आमचे गायनाचे आईभक्ती परायण कृष्ण महाराज देवराम मोरे मला कीर्ती
हा नेमकं मी गोळ्यावर असल्यामुळं मला दिसत बघलं कोण आहे नितीन भाऊ आणि वर्तकाचे आहे माझं नाव काय आनंद भाऊ शुभम सुंदर असं सगळं आपली वागडी गाळकरी मंडळी आज आपण सालाबादप्रमाणे गुरुदेव महाराजांच्या पुण्यतिथीचे चिंतन करत असतो आणि आजच किशनगिरी बाबा देवगड संस्थान त्यांची पुण्यतिथी आजच आहे तिथे मोठा उत्सव आहे आणि आपल्या चरणागटातही आज मोठा उत्सव आहे दोन्ही महात्मेने तुम्ही आम्हाला फार काही दान देऊन केलेले उलट या संत महात्म्यांच्या कृपादानामुळे आज आपण सुखी आहोत आनंदी आहोत त्यांच्या विचाराशिवाय त्यांनी दिलेल्या मार्गाशिवाय त्यांनी सांगितलेल्या परमार्थाशिवाय तुमचा जीवन कधी सुखी राहू शकत नाही हे महत्वाचं आहे संत जीवनाचा मार्ग हा तुमच्या करता लाभकारक असतो म्हणून संतांनी दाखवलेला मार्ग म्हणून संतांचे उपकार संतांनी सगळं मानलेले जगात जर कोणाचे उपकार असेल तर एकच फक्त वर्ग आहे तो म्हणजे संत संतांसारखे कोणाचीही उपकार नाही शास्त्रामध्ये आई बाबाला महत्व दिलंय परंतु जरी महत्व दिलं असलं तर त्यांच्याही पेक्षा जास्त कारण त्यांच्यामध्ये पुणीव सांगितली तुकाराम महाराजांनी हे पुणीव सांगितले म्हणजे आई बाप श्रेष्ठ आहे ठीक आहे आई बाबा सारे कोणाची उपकार नाही शास्त्रही सांगते पण हे पुणीवासी आहे का ते लावण्यामुळे संसारी हा एवढा दोष आहे आणि अंधकाळी होती पाठीमोर हा दोष आहे मला पोरग झालं का आई बाबांनी ते पोरं थोडं जन्म दिला या थोडं पोट मोठं झालं का त्याला लगेच शिकवलं जातं का बायको तुला कशी करायची पण ते जातं मोह लावताना संसारामध्ये घालतं हेच काम येतं पण संत असे नाही संत असं करत असत उलट संत त्याला संसार सागरातून पलीकडे नेण्याकरता प्रयत्न करत असतात म्हणून ज्याला मुक्कामाला जायचंय त्यांनी गुरुच्या वाटेने जावं महत्वाचं वाक्य ज्याला मुक्कामाला जायचंय म्हणजे परब्रह्म स्वरूपाच्या स्त्रीला पांडुरंग रूप व्हायचे त्यांनी मुक्कामाला जात असताना संतांच्या वाटाने जावं मनाच्या वाटाने गेला तर भरगटला समजायचं ननोपरामध्ये हरिपाठामध्ये मनोमार गेला मनोमार एवढी वाट माहिती आहे का अंगा मनाशी रुचावे माऊली सांगतात हे तुलेने कृत्या कुठून आठवले त्याला जेवढं मिळालं तेवढ्यामध्ये तो समाधान मानतो त्याचा स्वभाव असा आहे आपल्याला आपल्या खायला मिळालं का माणूस मरून जावं जगाचं काय होतं समानाचा स्वभाव आहे ते मन संसारामध्ये जेवढं रमत महाराज तेवढं परमार्थामध्ये रमत नाही अशी स्थिती त्याची आणि म्हणून मनाच्या मार्गाने माऊली म्हणतात जाऊ नका बाबा मना मार्गाने गेल्यानं तो कधीही तो मुक्कामाला जाऊ शकत नाही म्हणून संतांच्या वाट्याने जायचं ज्ञानोबराय गोड वर्णन करतात मला वाटतंय गुरुभक्तीमध्ये ज्ञानोबरायचा कोणी हाताळू शकत बरं का आपण जर ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानोबराय म्हणतात अरे साधकाच्या जीवनामध्ये दिवाळी जर करायची असेल तर त्याच्याकरता गुरुची कृपाच असावी लागते पैशाची आणि कुठल्याही पदाची कोणत्याही वैभवाची कृपा त्याच्या काही उपयोगाची नाही माऊली म्हणतात गुरुकृपा उखाऊ जडली बरं का
त्याच्या जीवनामध्ये गुरुकृपा उजळली. गुरुकृपेचा प्रकाश झाला का ज्ञानोबा म्हणतात पूर्व दिशेच्या रावळी. तसं पूर्व दिशेला सकाळच्या वेळेला एक लालिमा येते आणि लालिमा आल्यानंतर तसा तो सूर्य उदयाला आल्यानंतर सगळ्या अंधकाराचा नाश करतो. तसं साधकाच्या अंतकरणामध्ये गुरुभक्तीच्या गुरुकृपेचा सूर्य उदयाला आला का त्याचा पूर्ण अज्ञानाचा नाश होतो आणि संपूर्ण जीवनामध्ये प्रकाश पडतो. विठाला गुरुभक्ती ज्ञानोबासारखी कोणाची नाही. मला ज्ञानोबाची गुरुभक्ती श्रेष्ठ आहे. अनेक संतांनी गुरुभक्ती केली किंबहुना गुरुबा गुरुभक्ती केल्याशिवाय हे परमपद प्राप्तच होत नाही. तुमची श्रद्धा जर गुरुवर नसेल तर देवावर नसुद्धा तरी चालत पण गुरुवर श्रद्धा पाहिजे. ज्यांची श्रद्धा गुरुवर नाही जगामध्ये अशी माणसं आहेत भाऊ गुरु बदलतात. गुरु जर लाभ झाला का गुरु बदलून टाकायचा. बरं का आम्हाला मोठा पद मिळाला मोठा लाभ मिळाला मोठा अवघड आहे. त्यांच्या गुरु सुद्धा नाही त्यांच्या करण्याच्या लायकीची नाही. त्यांच्या धनाच्या लोभानं गुरु बदलणारी माणसं जगामध्ये. माझ्याकडं एक दोन माणसं असे केसेस घडलेले आहे. आले का महाराज आम्हाला माळ घालायची. आम्ही आमचे पूर्वी गुरु केले होते 10-12 वर्षापूर्वी पण त्या गुरुजन आमचं भेट होत नाही दर्शनही होत नाही. ज्या दर्शन होत नाही मग काय करायचं पण तुम्ही घाला आम्हाला तुम्हाला गुरु करायचं. अरे बाबा गुरु दोन नसतात गुरु एकच असतो. गुरु आयुष्यात कधी बदलत नाही. गुरु हा गुरुच असतो. गुरुला पुन्हा कधी लघु करू नका. लघु गुरु हा संत कुणी शिष्याला जर प्युअर दूध प्यायचं असेल ना तर ते फक्त सद्गुरू तुरुंगी आई देते. दुसरं कोण देत नाही. बाकीचं त्याकडे तू सगळे भीती आहे. फक्त एकच दूध असं आहे संत्रावीचे सनेदेशी अनुवादाचा हलरुगाशी समाधी पोचे दिवशी बुजावणी ज्ञानोबराची उडी. ज्ञानोबरा म्हणतात 17वी सनेदेशी या दुधाची गरज या साधकाला आहे महाराज. दुसरं कोणीही देत नाही. बाकीचे दूध नासणारे दूध आहे. आपलं दूध हायटेकला घातलं तर बरं आहे. उद्या जर आपण घरी ठेवलं तर नास होऊन जाईल. परमानंद दूध कधी नासत नाही. ही कृपा गुरुची महाराज. ही ताकद गुरुची. गुरु शब्दाची ताकद आहे. विठाला गुरु सामान्य नाही कधी. ज्याला समाधीमध्ये जायचं त्याला गुरुच आहे. समाधी बोधेक दिवशी बुजावलं. समाधीच्या बोधावर घेऊन जातात महाराज आणि समाधीच्या अस्तावर ठेवून अनुवादाचा हलरुगाशी सद्गुरूपी आई काय करते जशी उदाहरण ज्ञानोबा आहे. आई जसं लेकराला काय करते लेकराला अगोदर पाजते. जरा अगोदर पाजते. त्याचं पोट भरलं का मग त्याला पाळण्यात टाकते. धरा ठेवा आणि मग आई धोका देते. जसं सद्गुरूपी अगोदर लेकराला जवळ घेतात म्हणजे शिष्याला जवळ घेतात. त्या ठेवा. मला याच्यावर आपल्या व्यवहारिक जीवनातल्या गुरुदेव महाराजांचे अनुभव सांगायचे काही आपल्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात असेल. पहिलं जवळ घेतात त्याला. एकदा जवळ घेतलं मग त्याला पहिलं दूध पाहतात. हे दूध कोणतं
आपल्या डेअरीचं दूध नाही महाराज, हे विचाराचं दूध आहे, भक्तीचं दूध आहे, परमार्थाचं दूध आहे, सन्मार्गाचं दूध आहे. गुरु दुसरं दूध मागित नाही. ज्या दुधानं पोट खराब होईल ते दूध गुरु पाहिजे, त्या दुधाने आत्मबोध होईल ते दूध गुरु पाजतात. आणि मग काय करतात त्याला, आणि मग झोपवतो कुठं, समाधीच्या पाळण्यामध्ये झोपवतात. आणि मग हलरू घासी गाणं म्हणतात महाराज. काय गाणं म्हणतात बाबा, आता जो एक आई होऊन गेली आपल्या संत वाङ्मयामध्ये बरं का महाराज, कृष्ण महाराज एक आई होऊन गेली. सर कोण आहे सर, इकडे एक आई होऊन गेली महाराज. पाळण्यामध्ये मुलाला लागला आपल्या आया आया सोडून बरं का तिकडच्या बाजूला लांब सांगतो. आपल्या आईला सवय लेकरांना टाकलं हाड यू त्या पाण्यात टाकल्यापासून पोराची हाडाड जोरात होते महाराज. गंमत मला अजून कळलं याचा अर्थ. हाड म्हणजे काय, पोत्याला आपण हाड कधी म्हणतो का, तुमच्याकडे म्हणतच नाही. हाड कधी म्हणतो, त्याला जर त्याने जावं यांना त्याने हाड म्हणतो. आणि यू कधी म्हणतो, यू कधी म्हणतो, कुत्र्यांना बोलायचं असतं म्हणजे. आता मला सांगा, एखादा हाड आणि एकदा यू, एकदा हाड आणि एकदा यू, एकदा जा आणि ये, असा अर्थ जर असेल मला जीवनामध्ये आनंद नाही. त्याला गुरुरूपी आई काय करतात, आत्मबोधावर झोपवतात आणि निवांत झोपून त्याला शांतपणाचा आनंद देतात. म्हणून गुरु ही सामान्य प्रक्रिया नाही. सगळ्या गोष्टी बाजारामध्ये मिळतील, गुरु नाही मिळणार. गुरुची ताकदच मोठी. मला अनेक माऊलीच्या ज्ञानोबाने इतका बारकावा दिला त्याच्यामध्ये मला, तर का विषय थोडा अवघड होईल म्हणून थोडा आपल्या साध्याच सांगण्याचा प्रयत्न करतोय. ज्ञानोबाचं आचार्योपासनम शौच, गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये 8वा श्लोक आहे. आचार्योपासनम शौचम सैर्य मातु विनिग्रह. आचार्य उपासना, आचार्य म्हणजे कोण, गुरु. आचार्य म्हणजे आपल्याकडे स्वयंपाकाला तो दोन आहे, त्याला आचार्य म्हणतात, आचार्य म्हणत नाही. अशा प्रकारे आणि त्यांची सेवा करता ज्ञानोबाने इतका सूक्ष्मपणा ठेवला, बारकावा घेतला महाराज. आपले गुरु तिकडे येत असतील ना, त्या गुरूंना येताना चालताना किंवा गाडीमध्ये गरमी होऊ नये म्हणून कोण वारा वाजवतो, वारा व्हायचं गुरुला हवा करायची. ज्ञानोबाने त्या 30-35 ओळा दिल्या बरं का. कधी वेळ मिळाला वाचा, त्याच्याकडे सार्ध ज्ञानेश्वरी त्यांनी वाजवायच्या, अर्ध वाजायचा, ओळी वाजायची आणि अर्ध वाजायचा. इतकं सूक्ष्म वर्णन केलंय महाराज त्या वयामध्ये. शेवटी सांगितलंय जोपर्यंत शरीर आहे त्यानंतर दाढ मी काढी, शेज मी झाली, म्हणजे बेसार त्यांचा मी साफ करीन, कपडे साफ करीन, भांडे कुठे साफ करीन, काय असेल नसेल करीन मला. ही गुरुची सेवा आहे. आजकाल गुरुची सेवा करायला मला का लाज वाटते. गुरु सेवा ही सर्वश्रेष्ठ आहे महाराज. ही ताकद मिळते ती गुरु सेवेलाच मिळते. तुम्हाला एक मोठं उदाहरण सांगतो, त्याला घेते. गुरुसेवेचं काय फळ आहे महाराज. गुरुसेवा अशी आहे, त्या गुरुसेवेचं कर्म कोणतं याच्याकडे पाहू नका, पण त्या कर्मामध्ये जो बोध होतो तो महत्वाचा आहे. रामदास स्वामी आणि रामदास स्वामीकडे शिष्य होता, त्याचं नाव होतं कल्याण. काय नाव होतं, कल्याण. शिष्याची परीक्षा घेण्याकरता स्वामींनी काय केलं, एक दिवशी आपल्या पायाला पिकलेला आंबा बांधला. आंबा पिकलेला पायाला बांधला आणि सांगितलं माझ्या पायाला गळू झाला. गळू बेंड, जुन्या काळामध्ये त्याला बेंड मानायचं, गळू म्हणतात त्याला. गळू झालं. हे गळू कसं जाईल पाहिलं लोकांनी. आता वरून आंबा त्यामुळे हातावर नरम लागायचं. पिकलेला होता ना तो आंबा, हापूस आंबा होता पायरीला बारीतला. आणि तो आता काय करायचं, कोण म्हणे याला म्हणजे जो तोंडानं ओढील यातला जो काही घाण आहे, बेंडामध्ये घाणच असते, ती घाण जो वडील तेव्हा माझं दुखणं बरोबर म्हणून असा कोण दिसते. आता अशा वेळेला कोण जाईल तर खरं सांगा.
आपण तेवढं हुशार आहे एखादं काही काम नाही लगेच आता आलो मला बस आलो 2 मिनिटात आलो लगेच पसार मला नाही इकडे आलो होतो पण तुला काम लागलं मला काही येतं नाही माफ करा विचारला आपल्याकडे मन आहे ना शिष्याला गावातले काही माणसं ते उघडल्यासारखी माणसं देवाला सांगायला आले म्हणजे मला तुमचे 2 शिष्य आम्हाला देवाला पाठवा मग देवाला सांगायचं न्यायचं तेवढ्याला मग गुरुजी तुमची आज्ञा कशी मोडू जा जेवायला गुरुजी म्हटलं जा जेवायला गुरुजी तुमची आज्ञा कशी मोडू आज म्हणजे काम सांगितलं का मग पाय कसे जोडू आणि अशी का म्हणते म्हणजे आपल्याला त्रास होईल असं आपण ते करत नाही खरंच सांगा मी तुम्हाला विचारतो जाऊ द्या आता जरा आपल्या घ्यायच्यासारखं बोलतो कीर्तनाची भाषा बदलून ठेवतो महाराज जर आपल्यावर कधी खवळ आहे सांगा कोणाची ताकद होती महाराज ते पुढे उभं राहायची बोला होती का ताकद कोणाची त्यांचं आपण चिंतन करतोय त्यांच्या पुढे उभं राहण्याची ताकद होती का ही प्रसंग सांगतो आपल्याला एकदा सदुकांगले महाराज पुण्याची होती तुला कळायचं सत्याची आठवड्यात आणि संध्याकाळी 9 वाजता त्यावेळेला कीर्तन करायचे 9 वाजता कीर्तन महाराज उभे राहिले का मग 11, 12, 1 एकदा 6 घंटे कीर्तन आम्ही उभं राहिलो रात्री 1 वाजता कीर्तन संपलो 1-1:30 दरम्यान 7 वाजता तर तो प्रसंग मला सांगायचा आहे पहिली गोष्ट एक तर गेलो आणि महाराज कोडीमध्ये एक तुम्हाला जुने आठवण दिले भस्माचं कुंड होतं तसं त्या ऐकून आपण पलीकडून शिरलो का लगेच या साईडला भस्माचं कुंड होतं आणि मग पुढं मग काही महाराजा पोटून मग महाराजांची रूम होती अशा प्रकारे तिथं दर्शना गेलो पण टोपी काढली तेवढं माझ्या डोक्यात टोपी पांढरी म्हणजे पांढरी पडत तेवढं काढली दर्शना वापरू करेल माझं काय झालं दिवसभर ताण लोकांचं दर्शनाचा वगैरे मला खूप कळे हो राजा बोला खूप बोले मला तर आपण आम्हाला लक्षात आहे का त्यावेळेला एखाद्या माणसाला राग आला असेल आपण त्यावेळेला आपण आपला जास्त मोठे माणसं दाखवायचं काही काम नाही शांत उभं राहायचं मी बाजूला उभं राहिलो गप्प करायलो मला हे खाली वागायला लागले नाही गप्प करावं शांत आणि मग थोड्या वेळाने फराळाचा डबा आला महाराजांचा उपवासाचा माझा त्या काळात फराळाचा डबा आला डबानंतर मंदिर विद्यालय सांगितलं महाराज फराळ करून काय आपल्याला कीर्तन जायचंय महाराज राजा हो आपण जाऊ म्हणे थोडा कीर्तन करून येऊ म्हणे मग करू फराळाचं निवांत चला म्हणे कीर्तनाला निघाले सगळेच कीर्तनाला निघाले महाराजांच्या बरोबर महाराजांनी शर्ट घातला फेटा वगैरे घातला आणि निघाले कीर्तनाला पलीकडून लिंबाच्या झाडाखाली पलीकडून कीर्तन व्हायचे त्या काळात मोठं उंच टेकडा होता आणि निघाले तिकडे कीर्तनाला गेले सगळे कीर्तन चालू झालं मला 7 वाजता कीर्तन झालं कधी कीर्तन संपलं किती मामा जय मामा कीर्तन किती 1 वाजता 1:30 वाजता कीर्तन संपलं महाराज याला भक्ती म्हणतात ही ताकद ही गुरुची गुरुच्या मनामध्ये आलं का त्यांच्या समोर कोणी जायची हिंमत करत बर महाराज इतके रागीट होते का इतके रागीटही नव्हते मग जेवढा आम्ही जवळ गेलो ना त्या वेळेला तेवढा महाराज बोलले का शांत राहून घ्यायचं मला लगेच काय राजा हो लगेच पण काय पाटील पोपटील काय चाललंय मग लगेच आले व्यवहारामध्ये इतके हसवायचे खूप हसवायचे मिठाला असं वाटतंय आता पुन्हा आईचं प्रेम पुन्हा मिळणार कारण ती अवस्था तो अधिकार तो आनंद उपभोगाय आपल्याला आता मिळणार गेले Oh
भले दिगंबर तो आनंद उपभोगता आला पाहिजे, मिळाला पाहिजे. तू गुरुशिवाय कोणाला मिळत ताकद नाही कोणाची द्यायची. तुम्ही देवाधिकाच्या मागे लागा म्हणा, देवाधिक दुसरं तरी म्हणजे गुरुकृपेचा आनंद आहे तो देवाधिकाला देत. ज्ञानोबराने याच्याकडून निषेध केलाय. ज्ञानोबराय म्हणतात की नैतिक देव जरी आपल्याला प्रसन्न झाले ना महाराज तरी तो जो आनंद गुरु देतात तो आनंद ते देव सुद्धा देऊ शकत नाही. अशी अवस्था आहे. म्हणून संसारामध्ये आपल्याला याच्यातून तरुण जायचं असेल, नाही बाबाने गोड उदाहरण नाथबाबा म्हणतात एक उदाहरण दिलं असं की नदी भरलेली, नदी भरून चालली, 2 धड्या भरून चाललेली आणि त्या नदीतून आपल्याला पलीकडे जायचंय. तिथं एक नावड्यानं नाव बांधलेली आहे एका झाडाला आणि तो घरी गेला. आता नाव आहे आपल्याला पलीकडेही जायचंय आणि नाव चांगली आहे. आपण नाव पलीकडे जाऊ का? आपण पलीकडे जाऊ का? जाऊच. काय विचार आपण पलीकडे जाऊ का? जाऊच. बंगाल जाऊ का सागरला? अशी परिस्थिती मला म्हणतात. नाव आहे जाणाऱ्या लोकांची इच्छा आहे, जाणारे लोक आहे, पण जोपर्यंत त्या नावेला चालवणारा नावाडी भेटत नाही तोपर्यंत पलीकडे जाण्याचं स्वप्न पाहायचं नाही. किंवा त्याचं जे स्वप्न आहे त्याचे विचार त्याची इच्छा जी पूर्ण होणार. नाव तारते नाथबाबा म्हणतात नाव तारते माहिती आहे, पण नाव तारते हे जरी खरं असलं पण नावड्याशिवाय नाव तारू शकत नाही. सतकी नाव ठेवटिया सतकी नाव ठेवटिया सतकी नाव ठेवटिया सद्गुरु शेवटिया म्हणजे चालवणार नावाडी. सद्गुरु नावाडी पाहिजे. नाव किनारे लगाओ प्रभु की 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 नाव किनारे नावेला पेटले छिद्रे. पाण्यात नाव असाय का नावेत पाणी असावं? काय म्हणते तुमचं? पाण्यात नाव असावे का नावेत पाणी असावं?
नावेत जर पाणी असलं तर नावेत बसणारे जातील का जातील याचा अर्थ म्हणून नाव असावी पण नावेत पाणी असावं, पाण्यात नाव असावे पण नावेत पाणी. आता नाव आहे, आपली नाव तुझे आपले नाव चांगली आहे पण आपल्याला नाव चालवता येत नाही. नाव चालवणं तेवढं सोपं. पाहिलं कुंभामध्ये किती नावा किती लोक, का मोठा 16 जणांचा कुंभ आहे. 144 वर्षांनी आलेला पर्व होता तो खूप. जे जे केले असेल त्यांना धन्यवाद. नसले तर परत कधी आला 41 वर्षांनी तर आपण राहू. तुम्ही राहा, मी राहतो. काय भरोसा आहे झाला. आनंद घ्यायचा मला जीवनामध्ये. कधी कोणाचा भरोसा नाही. ते 1 सेकंदाचा भरोसा नाही. ते तर होऊन मी घरी जाईन याचा भरोसा नाही. हाय तो आनंद घ्यायचा, परमार्थ करायचा. म्हणून मी आपल्याला सांगतो नाव माणसाला तारते हे खरंय मान्य. नाव तारते पण नाव नुसती नाव तारत नाही महाराज, तर नावामध्ये नावाडी लागतो. तो नावाडी कोण? सद्गुरु नावाडी. कोण नावाडी? सद्गुरु नावाडी. नावाडी चांगला असला तर बरं, नाही तर नावाडी जर का असे असले तर काय उपयोग त्याचा. एका नावे 4-5 जण बसले होते. गोष्ट सांगतो लागते. 4-5 जण बसले. रात्रभर ते वल्ले मारत होते. वल्ले म्हणतात ते लाकडाचं असतं ते पाणी मारायचं, त्याला वल्ले म्हणतात. वल्ले मारत होते. मारत एक तगडा दुसरा मारायचा, दुसरा तगडा तिसरा मारायचा. रात्र झाली, इकडून दिवस निघायची पाळी आली. अजून पण काय मात्र ते काठाला पोहोचले. पण त्यांना जेव्हा दिसायला लागले ना, म्हणजे काय आपण रात्री 7 वाजता बसून कीर्तनामध्ये आणि आखी रात्र गेली आम्हाला वल्ले मारता तगडो आपण जाऊ काय पण आपण काठाला काही लागलोच नाही. आपण काठाला लागणारच नाही का. मग त्यांनी मागं पाहिलं. अरे हो म्हणजे कसं काय लागणार काठाला. ज्या नावेचा दोर एका झाडाला बांधला होता तो सोडलाच नाही. मग आता उल्लेख वर काही मारत राहा. तसं आपली नाव ही जागावरच आहे. मला वाईट नका बोलून घेऊ. मी त्यांचे म्हणून बोलतो. आपली नाव जागेवर बांधली. आपली नाव संसाराच्या झाडाला पक्की बांधलेली आहे आणि आपले वल्ले मारायचं काम चालूच आहे. रात्रंदिवस भक्तीचे वल्ले आपण मारून राहतो. पहिली ती नाव सोडा. लक्षात ठेवा, पहिली नाव सोडा. संसाराच्या झाडाला बांधलेली नाव आहे ती नाव सोडा. आणि गुरुंना सांगा का तुम्ही याच्यामध्ये बसा आणि आम्हाला पलीकडे येऊन जा. दुसरं कोण नाही. नावाडी दुसरं नाही. नागबाबाची गोष्टी आपल्याला सांगत होतो. मला नाव तारी साच्या नाव पाण्यातून जाते खरंय माहिती आम्हाला. माझी पैसले थोर थोर नाव तारी 7-4 माझी पैसले थोर थोर. त्याच्यामध्ये मोठे मोठे लोक बसले. आता इथं मोठे शब्द आता पैशावाले नाही, तब्येतीनं मोठे आपल्या हरिमामा सारखी नाही. काय अधिकाराने मोठे नाही, ते भक्तांचे मोठे मोठे लोक बसले. पण तपी उपव्यापी असे लोक बसले. पण म्हणले तार केली ना परंपरा समर्थ नर न होती. नागोबा सांगतात जाणणारा कोणतरी वल्ले हाकणारा कोणतरी नावाडी असल्याशिवाय पलीकडे जाऊ शकत नाही. आणि हीच गोष्ट ज्ञानोबराय सांगतात. बा तुम्हाला जर पलीकडच्या काठाला जायचं असेल, या संसार सागरातून पलीकडे जायचं असेल, तुम्हाला फक्त एकच वर्ग तारून येणार आहे. तो म्हणजे संताचा सद्गुरूचा. फक्त सद्गुरू सोडून तुम्हाला दुसरं कोणी पलीकडे येऊ शकत नाही. अपघाच्या पहिल्या Oh
सदृशिवाय दुसरं कोणीही जगामध्ये नाही. देव सुद्धा धर्मी नाही सांगणे देवाचा असे तुम्हाला समज देवाचं काम म्हणजे बापासारखं आहे आणि संतांचं काम म्हणजे गुरुचं काम म्हणजे आईसारखं आहे. कसं फरक आहे दोघांमध्ये थोडा फरक सांगतो आपल्याला. तसं एक मुलगा आहे 4-5 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला एखादी वस्तूची गरज आहे. काही वस्तू लागते त्याला घ्यायची आहे पण वस्तू आहे बाबाकडे. बाबाला मागितलं बाप देतो का सरळ सरळ नाही देत. बाप देत नाही मला. उदाहरणार्थ त्या मुलाला काहीतरी घ्यायला 10 रुपये लागत होते. बाबाकडे गेला म्हणजे पप्पा मला 10 रुपये द्या. काय माहिती तिकडे माझ्याकडे पैसे नाही माहिती तर पैसे लागतात तुला. बाप बोलला त्याला खूप अशी सवय लागेल असं बोलता सवय फालतू पैसे करतो बापाच्या रूपानं. बाप बोलल्यानंतर पोरग काय झालं रडायला लागलं. रडता बोल कोणाकडे आलं मला तुमच्या जवळ नाही कोणाकडे आलं आईकडे आलं. आईकडे गेल्यानंतर आईच्या जवळ गेलं आणि आईच्या पदाला धरलं आणि असं पदाला असा पिळा मारला आता. आई मम्मी तू सांग ना पप्पाला पैसे द्यायला कुणाला मला 10 रुपये द्यायला तू सांग. मग आईने तिथं सांगितलं भाकरी करता भाकरीच्या पीठनं हात बदलला. पुन्हा असा हात बदलायचा. चुलीचे लाकडं पुढे करायचं काम चालू आहे. भाकरी तापायचं काम चालू आहे. भाकरी तळवरच्या भाकरी पाणी लावायचं काम चालू आहे. हे सगळं करता तिथूनच मग मी आवाज दिला हो मला कसा पण मला मोठा म्हणता नाही आलं. तो आवाज आणखी मोठा असतो मोठा मुलं 10 रुपये 10 रुपये द्या म्हटलं बरोबर त्याने काढले 10 रुपये द्यावं लागत. त्याला माहिती नाही त्यालाच काय आपल्याला पाहिजे सगळ्याला द्यावं लागतं. आता चांगली गाडी टाकायची बोलायचं नाही आपण प्रत्येकाला द्यावं लागतं. लवकर दिले नाही त्याला आणखी 2 शब्द सोडून देऊन कुठून तुझी जवळून काय तुम्हाला काय लय येत का. आता तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला काय लय येत का आणि तुमचं आहे कोणाकरता कमी का कोणाकरता येईल तुम्हाला काय अजून येत का काय असे शक्ती महाराज बोलल्या कोण बोलल्या लक्षात महाराज तात्पर्य असे महाराज. आता तसं तुम्ही आम्ही पोर आहोत 5 वर्ष पोर परमार्थामध्ये आपली अवस्था काय आहे 5 वर्षाच्या पोरासारखी. आपल्याला काय परमार्थात काही कळत नाही. फार काही कळत नाही महाराज. फार काही कळत नाही. आपण या महात्म्याच्या कृपाशीर्वादाने जीवन जगतोय चांगलं जीवन जगतोय एवढंच आपले उपकार आहे. परमात्मा काही गोष्टी आपल्याला काही माहिती. आपण 5 वर्ष मुलगा म्हणून समजा आणि म्हणून 5 वर्षाचा मुलगा आपल्याला पाहिजे परमात्म्याचं सुख. कोण देईल ते सुख देवाकडे. आता देवाकडे जावं देव म्हणतो तू कर्म कर तुझे कर्म कर तसं तुला फळ देईल. यम वापी स्मरण भावम त्याचं त्यांनी कलेवर दम नैवेदिक होते सदादर भाव भाविता. तिथं सांगते यादृशी भावना यश्य फलमोदित आदृशी. जशी तुमची भावना आहे तसं तुम्हाला फळ मिळेल. तुम्ही महिन्याचा पगार कोण देतं त्याच्याकडे आपण 30 दिवस काम केलं तो आपण जर 25 दिवस काम केलं आणि 30 दिवसाचा पगार चालू करते का तो माणूस त्या माणसाकडे आपण काम केलं तो देणार. ते म्हणलं हे बघू तुझे 25 दिवस भरले
5 दिवस खाणे, तू 5 दिवस कुठेतरी गेला होता, तुला 25 दिवसाला पगार. भगवंत असा आहे, भगवंत असाच आहे. तुम्ही कर्म करा, तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही काय केलंय, दान केलंय, कर्म केलंय, पुण्य केलंय, तुम्ही नामजप केलाय, तुम्ही हरिपाठ केलाय, तुम्ही काय ज्ञानस्वरूपात काय केलंय ते पुण्य तुमचं आहे. ते काय वया देव त्याला काहीच करीत नाही. मला देव कोणाचं पुण्य घेतही नाही, कोणाला वाढवून देतही नाही. समजतोपणा बापू तर तू परीक्षेला 60% मार्क पाड, तुला मोठा सगळं घेऊन देतो. पण त्याने 40% पडले काय नाही बापू देणार नाही. तो म्हणला आपलं बोललं काय झालं होतं, तू 60% मार्क पाडल्याचे मी दिलेच घेऊन, तू नाही पडले मी देणार नाही. तसा देव म्हणतो तुम्ही कर्म करा, तुम्हाला मी निश्चित मोक्ष देईन. पण कर्म केलेच नाही तर मोक्ष कुठून देईल. मग आपण काय करतो, रडतो. आपल्याला देव सांभाळत नाही महाराज. देव आपल्याला काही नाही. आपण असे आलो गेलो, कित्येक वेळेला आलो, देव आपला विचार करीत नाही. आपला विचार करणारा कोण हे महात्मे आपला विचार करतात. कोण समाजाला धरले ना तुकारामामध्ये यारे यारे लहान पोर याची बद्या नाही तर त्यांनी समाजाला गोळा करून गेलं देवाकडे. मग ती आई आपल्याला तसं त्या बाळाला आई चोरीजवळ ओरडते. तसे संत जिथं आहे तसे आहे तसे अवस्थेमध्ये ते त्यांच्या प्रपंचात राहतात, त्यांच्या अवस्थेत राहतात भजनामध्ये. आणि तिथून देवाला सांग देवा आई हे बघ आमच्या पोरांना काय जे लागेल ते तुला द्यावं. आणि गोड सांगतो महाराज, जशी आई आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये पक्की असते तसे सद्गुरू आपल्या शिष्याच्या बाबतीमध्ये पक्की असतात. मला आठवत आहे काय जर बाहेरचा एखादा माणूस पेटाचा नाही, बाहेरचा माणूस येऊन जर पेटायचा विद्यार्थ्याला जर बोलला महाराज इतके कवळायचं त्याच्यावर, खूप त्याला मारायचंच राहायचं, इतके बोलायचे. आता काय आईच्या अर्थ कळवळा त्या मुलाबद्दल विद्यार्थ्याबद्दलचा कळवळा महाराज. तसे आई आपल्याला तसे रडू देत नाही अशा प्रकारे. आणि मग त्याने काय करायचं, त्या मुलाने आपले संत आपल्याला काय करतात, आपल्या मुलाला घेतात म्हणजे आपल्याला घेतात आणि पोरटा घेतात. त्याला सांगतात दे बाबा याला दे. वाकडीचे लोक आले ना चांगली भक्ती करतात, खंडोबराची सेवा करतात, मौजरी सेवा करतात, दे त्याला काय लागेल ते दे. कोणाला सांगतात, पांडुरंगाला. कोण सांगतात, हे महात्मे सांगतात. गुरुकडे नारायणगिरी महाराज असतील, केसगिरी बाबा असतील, गंगेरी महाराज असतील, महात्मे तुकाराम महाराज असतील, ज्ञानोबा असतील, कोटलीकडनं स्पष्ट सांगितलं बघ देवा आमचं काही चालायचं नाही. बघ आम्ही जे सांगतो ते काम तुला करावं लागेल. मूड पापी जैसे तैसे. आमची लेकरं कशी असू दे, शेंबडे असू दे किंवा घाण असू दे, त्यांचे कपडे खराब असू दे, कसे असू दे, पण तुझ्या जवळ आले का तुला उद्धार करायचं काम आहे ते त्याला पाहिजे. काही पाहू नको त्याचं करायचे, आईचं काम हे सद्गुरू असतात. म्हणून एकदा सद्गुरूने जवळ धरलं का मग भगवान परमात्मा ते इच्छा पूर्ण करावा लागतात. पाळी पंढरीनाथ तू आपल्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहतच नाही. दाखवण्याचं आहे जरा उदाहरणाकडे दाखवण्याचं आहे. कोण म्हणते पैसे द्या मालकाला, कोण म्हणते पैसे द्या मालकी म्हणतात. तसं संतांचा अधिकार इतका मोठा आहे महाराज. आणि ते देवाला सांगू शकतात, सांगतात देवाला. म्हणून त्याच्याकरता गुरु पाहिजे. गुरु मध्ये आई, गुरु मध्ये माता. म्हणून जाणते नो गुरु म्हणजे जेणे कृतकारी होईजे जैसे मूळ सिद्धाने सहजे शाखा पल्लो संतोष. म्हणून
म्हटले कोणाच्याही मार्गाने जाऊ नका. कोणत्या मार्गाने गेला तर तुम्ही पोहोचणार नाही. गुरु दाविले वाटा, गुरुजी आपल्याला वाट दाखवले, मार्ग दाखवला, त्याच मार्गाने आपण जायचं. महाराज आपण दुसऱ्या मार्गाने गेलो. एकजण म्हटला का हो, जर आपल्याला गुरु नाही भेटले पण इंद्र भेटला किंवा ब्रह्मदेव म्हणला का मी तुम्हाला घेऊन जातो पांडुरंगाकडे, तर पांडुरंग त्यांचं ऐकन का नाही? ज्ञानोबा म्हणजे बाबा अरे इंद्र काय चंद्र आम्ही कोणी असू दे, ब्रह्मदेव असू दे, देव त्यांचं ऐकत नाही. त्यांना ठेवा देव पांडुरंग परमात्मा या ब्रह्मादी देवाचं ऐकत नाही महाराज. कारण जीवाचा संशय ज्ञानोबा म्हणतात गुरु शिवाय दुसरं कोणी प्रथा घालून नाही दुसऱ्या जगामध्ये. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करून इंद्र आहे, चंद्र आहे, ब्रह्मदेव आहे, हे सगळे देव आहेत ना, आपल्यापेक्षा लय मोठे. पण ते आपलं दुःख निवारण करू शकत नाही, आपल्याला आश्रय देऊ शकत नाही. एक मोठी कथा आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आपल्याला माहिती थोडक्यात सांगतो, मला वेळ पार 8:30 वाजता एक परीक्षेला कोण चालू होता? तक्षक. सांगतो पटपट. तक्षक चावला. त्याच वंशामध्ये राजा जन्मेजय जन्माला. राजा जन्मेजय आणि जन्मेजय डोक्यात आलं काय, या तक्षकाने आपल्या पूर्वजाला मारलेले. त्याच्या डोक्यात वैरा बाबाची पुत्र तसे धनोबराची मुली. धनोबरा म्हणतात ते वाचपा करून घेण्याकरता मग त्या जन्मेजयाने काय केलं की यज्ञ मांडला. आता यज्ञ असा काय, यज्ञ कुंड अग्नी पेटवलं त्याच्यामध्ये आणि आहुत्या टाकायच्या. सर्पाच्या परिवाराच्या नावाला आहुत्या टाकायचा. तो सर्प तो ते कोळी पाडायचे. त्या कोळाच्या आहुती टाकले का ते कोळी पाडायचे, जवळून जायचं. अशा प्रकारे त्या जवळ एक आहुत्या. आता अनेक कुळ असतील, हजारो लाख कुळ. आपले किती कुळ आहे? मानवाचे जर कुळ पाहिले तरी अनंत कुळ आहे. इतके कुळ आहे की त्याच्या आपल्याला पण काही हिंदी नाही. 18 पकड जाते आपण म्हणतो नाही व्यवहारामध्ये. अशा प्रकारे पण त्याच्याकडे तो यज्ञ केला होता, तो मात्र आला होता. 3-4 दिवस झाले यज्ञ चालू आहे, अजून काही तक्षक आला नाही असं राजाला कळालं. तक्षक अजून गेला नाही. राजाला ब्राह्मणाजवळ आला. मग काय केलं? राजा म्हणे का हो ब्राह्मण देवता,
काय झालं म्हणजे आलो तो दक्षिण मिळालं नाही म्हणजे मला त्याला मारण्याकरता येत नाही केला तो कसा सापडत नाही आलो शेवटी त्या ब्राह्मण त्यांचा पी होते डोळे लागून पाहिलं त्याने अंतर्ज्ञानाने पाहिलं तक्षक इंद्राच्या जवळ गेला पुढं स्वर्गामध्ये इंद्राजवळ गेला इंद्राच्या खुर्चीच्या बाजूला जाऊन बसतात साप होता खूप साप आता आजोबापासून मला बसायला त्याच्या खाली जोडी जागा त्या जागेने खाली जाऊन बसला कोण तक्षक आता तो खाली येत नाही ब्राह्मणाच्या लक्षात झालं खाली येत नाही तो काय करते मंत्र बदलून टाकला पहिलं नुसतं तक्षक आहे स्वाहा म्हणायचे त्यांनी मंत्र बदलला आता म्हटले इंद्राजवळ येतो आता इंद्रालाच खाली बोलवलं बाबा का देवाला टाकत इंद्राला खाली बोलवलं इंद्र आहे सहित तक्षक आहे स्वाहा मंत्र बदललं इंद्रा सहित खाली बोलवलं आणि आहुती टाकायला इंद्रला असं लागलं टाकला खुर्ची लागली हरायला पुढच्या गोंधळला कधी राजे बांधावं लागेल का पद सोडावं लागेल त्याला वाटलं आपल्याला खाली पडलं तळ खाली पडणं म्हणजे कोंडात जाऊन पडणं तळणं बरं नाही संपला आपला आयुष्य काय करायचं गेलं बाजूला पडलं शिकायला घेत बाहेर ओढलं बाबा तू जाय मी तुला वाचू शकत नाही ज्ञानोबरामध्ये अरे तिथं गुरु असते तर ते गुरुने वाचवलं असं म्हणून इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदती ना जीवाचा जो संशय आहे तो मात्र ते घालू शकतच नाही ताकद आहे त्यांच्यामध्ये कारण त्यांचे कसे अधिकारावर तसे आमचे साहेबमध्ये तो आता गावचे सरपंच कोणी असतील ते असतील 5 वर्ष राहतं 5 वर्ष झाले काय होतं संपलं पण तसं इंद्रदेवाचं पद असतं ते पद आयुष्य वेळेस आपले काही आहे का नाही ते तर मुक्त अमृत लोक विशाल शिदे पुण्य मध्ये लोक विशांती मग त्या पुण्याची पावटी सरे माझं मदत पुण्याची पावटी सरली झाला का नाही येऊन या माघारी मृत्यू लोकांमध्ये मृत्यू लोकांच्या आईच्या उदरामध्ये परत जन्माला तुमच्या अनुसार बरंच जीव म्हणून त्यांच्यामध्ये ताकद आहे माऊली म्हणतात की गुरुची ताकद आहे गुरुला कोणी अडवू शकत नाही इंद्रचंद्र देव ब्रह्मादी गुरुनी संशयाची श्रेणी छेदली ना यापेक्षा गुरुचं स्वरूप कसं असतं मला म्हणते गुरु सामान्य नाही या देवापेक्षा किती फक्त ते पाहत असताना ते स्वरूप कधी न दिसणार आहे पण ते आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतं मला तिसऱ्या उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरुची
तसं ब्रह्म कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार. याला ते निघाला सतच म्हणतात. चित दुसरं पद ब्रह्माचं चित चित आहे म्हणजे प्रकाशमान. ते शब्द आता प्रकाशमान. आता आपण एकमेकाला पाहतो, लाईटामुळे पाहतो. लाईट बंद करा बरं सगळी, लाईट गेलं काय होईल आपल्याला दिसेल का? लगेच लोक बॅटरी चालू करायचं मोबाईलच्या. म्हणजे आपण अशी वस्तू आहोत आपल्या दुसऱ्या प्रकाशानं दिसतं, आपण दुसरा उजेड केला तर दिसतं. आत्मा असा नाही, स्वरूप जे ब्रह्माचं ते असं नाही, ते कधी नाही. आपण किती अंधारामध्ये बसा ना, आपला हात नाही दिसणार, पाय नाही दिसणार, डोळे नाही दिसणार, आपले डोकं नाही दिसणार, पण कधी मी नाही. आज कधी झालं का? आधारात बसले आले आधाराला, पण माझा मीच हरवलो असं कधी होतं कधी? असं कधी होत नाही. मला आत्मस्वरूप जे आहे आपला मी पाहतो आहे, तो आहे, त्याला सत्स्वरूप म्हणतात, ते ब्रह्मस्वरूप. आणि हे ब्रह्म प्रकृतीनं न पाहता, स्वरूपानं न पाहता, या लक्षणाने जर पाहिलं तर आपण भेटून पाहिलं ना. महाराजांचं दर्शन घेतलं आपण, त्यांचे बोलले खाले, त्यांच्या पायावर डोके ठेवले, त्यांचा आशीर्वाद घेतला. काय ब्रह्माच्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या. मला तात्पर्य असं जे ब्रह्म आहे, हे ब्रह्म उघड आहे, ते ब्रह्म कळत नाही. या ब्रह्माचे मोठे लक्षण आहे, त्याला ब्रह्मसूत्रामध्ये घुसावं लागेल, तिकडे पालतीकडे जायचंही नाही. हे अहो देवदेव पण देव, काही माणसं म्हणतात देवदेव पुढे काही नाही. अहो या माणसातला देव पाहिलं होते, माणसं म्हणजे देवच आहे ना, ही सोपी माणसं. तसं ब्रह्म कोण आहे? अरे काय ब्रह्मच येते. देवाचं ब्रह्म आपल्याला कळायला पाहिजे, तसं माणसातलं ब्रह्म कळायला पाहिजे. तसं महाराजमध्ये ब्रह्मस्वरूप उघडे परब्रह्म न दिसणार पण इथं दिसलं मला उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पुरोहित आरती शिष्याची, आरती शब्दाचा अर्थ आरती ओवाळाची आरती नाही, आर्थ शब्दाची इच्छा. आर्थ म्हणजे इच्छा. आपल्या काय मनात येते आपल्याला आपले गुरु दिल्याशिवाय राहत नाही. आपण आपल्या मनात करता भाव लागल अर्ध ठेवायचा. साहेबाकडे आपल्याला काही अप्लिकेशन घेऊन जायचं, आपले काय अर्ज आहे आपला, पण अर्जावर काय लागत? वजन लागतं. वजन त्या अर्जावर वजन असल्याशिवाय अर्ज पुढं लागलं. तसं गुरुकडे जायचं पण वजन पाहिजे. काय वजन ठेवणार? पैसे काय महाराज पैसे काही घ्यायचे पैसे लागत तिकडे तिकडे लागतं. भक्तीचं प्रेमाचं वजन लागतं. मला आपल्या इच्छेवर प्रेमाचं जर वजन असलं तर निश्चित आपली ती अपेक्षा जे अप्लिकेशन जे आपलं गुरुच्या जवळ जातं आणि त्यांच्याजवळ गेलं कधी लागले आपला पुरोहित आरती शिष्यांची आहे. शेजाच्या जो जे मागत वांछील तो दे ना कोणी म्हटलंय त्याला जो जे वांछील वांछील म्हणजे इच्छिल त्याला त्याची अपेक्षा आहे. तो जे वांछील ते तयार लाभो ते त्याला मिळवा. त्याला काय कोणाची कशाची अपेक्षा द्या त्याला ते मुळ एवढी आपल्याला हे सर्वच करू शकतो महाराज. पण आता मग म्हटले अशा देवाची निंदा करतो म्हणजे मा समाजामध्ये असं आहे एक वस्तू असेल चांगला माणूस असतं काय त्याला पुण्यामध्ये नाव ठेवणार असतंच. चांगल्या वस्तूचा दुसरी बाजू नाव ठेवणारे आहेतच. त्याचाच विचार मारला आणि मग चौथ्या नावाला सांगितलं वंचना करती जनदुष्ट नष्ट दुष्ट नष्ट जन वंचना करती आणि मुख्य श्रेष्ठ होती जाते. ज्यांना कळत नाही साधू कळत नाही ज्यांना परब्रह्म स्वरूप कळत नाही ते नाव ठेवतात. ज्यांना देव कळाला नाही त्यांनी नाव ठेवले. महाराज देवाला आपल्या चोरही म्हणतात, देवाला सडक म्हणतात, काय म्हणतात लपडे कोण देव म्हणतात आपला कोण कृष्ण. तुमच्या कृष्ण किती लपडे केले म्हणजे आता लपडे करून देवा तुला ठीक आहे तुझ्या बुद्धी लपडे होतं लपडे करून तुला बाबा तुझ्या घरी मला काही गरज नाही. त्यांनी काय करायचं तुला कळेल भागवत म्हणजे कळेल तुला. मला लपडं नाही देवा अशा प्रकारचा म्हणून म्हणतात गुरुचं स्वरूप स्वरूप असतं. पण त्यांना नाव ठेवणारे लोक पण असतातच. वंचना करती जनदुष्ट नष्ट नाही झाले नालायक ठेवतच नाव. फार जण काही म्हणत होते. आता तुम्हाला एक सांगतो असे काही लोक बोलतात महाराज म्हणे महाराजांनी 40-50 वर्षामध्ये काहीच केलं नाही. आता हे बोललं मला खूप कठोर बोललंय मी जेव्हापासून ऐकलंय बोलणं तेव्हापासून मी अजून विचार करतो काही भाव नाही काही विचार आहे मला याचा अर्थ काही जमलं नाही. म्हणजे अहो सदुगंगाई महाराज तपार मारतं किती वाढवला. आज एक काळ पाण्यातून भाकरी आहे त्या आता ट्रकाने भाकरी येतात महाराज काही साधा पण माझा जीव
होती नाही दोष नसतं आणि माणसाला काही कमी त्रास झाला सगळं सांगत आपल्याकडे वेळ नाही आता किती लोकांनी कोणी मी नाव येऊन सांगेल घाबरायचं काही कारण नाही त्यांनी त्रास दिला तो दिला चांगदेव माणसाला त्रास दिला तुकाराम माणसाला त्रास दिला ज्ञानोबा कोणाला त्रास दिला नाही सांगणार माणसाला त्रास दिला नाही लोक आणि म्हणत होते आम्हाला तर त्याच्याकडे आम्हाला सुद्धा चालू ती हे थोडंफार ठीक आहे त्या काळामध्ये मौलव्यांच्या अंगावर शेण मागलं लोकांनी त्यांच्या थोडी तब्येत फेकून दिलं खाली आणि आम्हाला लोक शेण नाही माहिती त्यांची मागे हे बोलते महाराज पवलं नाही हे असं आहे नव्हता लोक कोणापर्यंत विचार करण्यात आला महाराज मला अशा प्रकारे फार मोठी ताकद आहे आणि अशा सद्गुरूचा मी दास आहे शेवटच्या
Kumari
गुरुचा मी दास नेने साधनास अनगाई इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी फिरती नाम म्हणतात मी गुरुचा दास आहे. माऊलींनी सेवा केली आणि सेवेची पोच पावती माऊलीला मिळाली. ज्ञानोबर आहे असे भक्त असे गुरु भक्त होते कारण त्यांनी गुरु भक्तीची काही सेवा आहे अशी केली आहे का स्वतः गुरूंनी म्हणावं का ज्ञानोबरायांनी अशी गुरु भक्ती केली का याने कधी आयुष्यामध्ये गुरु शिष्यपणामध्ये विदंड येऊ दिला नाही. मला इतकी श्रेष्ठ सेवा केली. नूतन महाराजांचं वाक्य नूतन महाराज म्हणतात अवमान्यता कधी नाही केली नूतन ज्ञानोबर आहे. नूतन महाराज म्हणतात ज्ञानोबर आहे माझे बंधू आहे पण बंधू अजून तर त्याचे शिष्य समजतात पण गुरु शिष्यपणाची अवमान्यता कधी यांनी केली नाही. अवमान्यता कधी नाही केली आहे. गुरु शिष्य पण सिद्धी नेते ही पोच पावती आहे. दोन ते दादांकडून मिळालेली पोच पावती आणखीन पोच पावती. ज्ञानोबरायाच्या बाबतीमध्ये भगवान स्वतः रुक्मिणी मातेला सांगतात हे रुक्मिणी देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखील एकच दुसरा नाही योगी एकच योगी देखील नाही. हे ती ज्ञान संजीवन द्यायचं मोठा अभंग घ्या. नामदेव महाराजांचा मोठा अभंग भगवान परमात्मा रुक्मिणी आहे सर्वांसमोर माऊलीचं वर्णन करत समाधी काळातला अशा प्रकारे माऊलीची गुरु भक्ती आणि माऊलीने गुरुचं केलेलं वर्णन हे वर्णन तुम्ही आपल्या जीवनामध्ये उतरावं आपल्याला त्या जीवनाचा आनंद मिळावा. पण पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ वाकडी या ठिकाणी सगळेच आपण उपस्थित आल्यात. जे भाऊ आले तलवाना आहे नंदमान्य आहे डॉक्टर आले सगळी मंडळी आली आणि सगळ्यांना मी आता धन्यवाद देतो. आज आपण पुण्याची साजरी केली आणि आज आपण बाकी आपल्याला प्रसाद नाही आज आमटी बाकरीचा प्रसादही आहे आणि म्हणून आपल्याला आता माऊलीचं भजन घेऊ. सेवा संपली का आपल्याला सर्वांना शांततेच्या मनाने साई मंदिरामध्ये आपल्या सगळ्यांना प्रसादाला जायचं आहे. ही सुद्धा आता हरिमोहन मला सांगितली म्हणून तुम्हाला सांगतो उद्या महाराज बोलते का एकदा पुन्हा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण मुक्ताई मातेच्या बत्तेविषयी कार्यक्रमामध्ये जी सेवा केली बाकी सेवा असेल काही अनुदान रूपाने आमच्या रूपाने काही वर्गणी असेल इत्या सगळ्यांना पुन्हा एकदा मुक्ताई मातेच्या मध्ये धन्यवाद देतो. अशी सेवा आपल्याकडून घडावी त्याकरता लागणारी ताकद शक्ती मुक्ताई मातेनं जरूर महाराज पुरंदर महाराज मागचं आपल्याला द्यावी आणि आपलं जीवन सुखी करावं हीच गरज होतो. बोगडा बाबड्या करताना मला काय अजून फार चांगलं पोहोचता येत नाही. अजून कार्यक्रम फार करतही नाही बरं का कार्यक्रमही करत नाही. एका दुसरा कार्यक्रम लोकांचं मला बोलत राहा बोगडं बोला म्हणजे तुम्ही बोलता बोलता चांगलं पोरं तुम्ही काही चांगलं बोलायला लागत नाही. माझ्या समजून झाले आता उभं राहत येत नाही. तसं पोरगं जर मिळालं काही त्याला उभं राहायला 2-3 वर्ष लागतात तसं मला 3 वर्ष लागले उभं राहायला. अजून उभं राहायचं पण पक्क नाही तेव्हा पुन्हा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. गोड सेवा त्यांनी समर्पित करून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण ज्ञानेश्वर नेने साधनास अनगाई इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी थिंदी नाव जल दे